नमस्कार. मी बालाजी निकम, सीईओ DNSP हेल्दी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड. मी आज हिंगणगाव, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली या गावामध्ये प्रगतशील शेतकरी गोरख माळी सर यांच्या पेरूच्या बागेमध्ये आलेलो आहे आणि त्यांनी आमचा DNSP ॲग्रिकल्चर न्यूट्रिसायन्स या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण जो ब्रह्मोस प्रोडक्ट तयार केला आहे, त्या प्रोडक्टचा वापर त्यांनी तैवान या जातीच्या पेरूसाठी केलाय आणि तो काय रिझल्ट आलाय, त्यांनी कसा ब्रह्मोस वापरलाय, कोणत्या पद्धतीने वापरलाय, आपण त्या शेतकऱ्यांच्या तोंडातूनच जाणून घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार. तुम्ही ब्रह्मोस कधी आणि कसा वापरला, याच्या अगोदर ही जी पेरूची जात आहे ही कुठली आहे? हे तैवान पिंक आहे. तैवान पिंक. आणि किती क्षेत्र आहे? हे 700 आळा आहे. 700 झाड आहे. 700 झाड आहेत, म्हणजे 700 झाडांची बाग आहे. हं. बेस्ट. आता तुम्ही कुठल्या स्टेजला आणि कसं वापरलंय हे जरा शेतकऱ्यांना सांगा. आमची छाटणी झालते ऑगस्ट मध्ये आणि छाटणी झालती आणि झाडे पिवळेसर फुटली होती. म्हणताना आम्ही थोडं नाराज होतो की औंदा फळ कमी मिळेल, त्यांना भेटणारच नाही. म्हणजे झाडं ट्रेसवर होती. झाडी ट्रेसवर होती. मग आम्ही इतर औषधाच्या किंवा इतर स्लरीच्या प्रयोग केलं, पण त्यातनं काही सक्सेस झालं नाही. मग थोडा आम्हाला या ब्रह्मोस बद्दल शेख साहेबांनी माहिती दिली की असं असं ब्रह्मोस म्हणून एक प्रोडक्ट आहे, वापरून बघा. मग ठीक आहे म्हणलं. मग आम्ही एक कॅन घेतला पहिल्यांदा आणि अर्धा कॅन फवारणीसाठी आणि अर्धा कॅन आळवणीसाठी. म्हणजे 1.5 लिटर तुम्ही आळवणी घातली. 200 लिटर पाण्यातून 1.5 लिटर आळवणी आणि 200 लिटर पाण्यात 1.5 लिटर टाकून फवारणी केली. बेस्ट, जबरदस्त. एक महिन्यापूर्वी दिली. एक महिन्यानंतर एवढा जबरदस्त रिझल्ट दिसून आला की फळांचे लहान फळं नव्हतीच फळं, लहान फळांची संख्या वाढली आणि एक 7 बॅगा फॉर्म बसलं आता आणि 5-6 बॅगा फॉर्म बांधाय आले. ती 7 बॅगा म्हणजे किती क्वांटिटी त्याची येते 21,000 पेरूंची येते. म्हणजे 21,000 पेरू तुम्ही आता मास्किंग केले. बरं, हे वापरण्यापूर्वी म्हणजे 1 महिन्यापूर्वी त्या फळांची, आता मास्किंग केल्याच्या फळांची साईज काय होती? त्याची साईज कमीच होती, एकदम लहान साईज मध्ये होती आणि झाडं पिवसर असल्यामुळे ती फळं गळण्याचे चान्सेस जास्त होते. बेस्ट. गळून जाण्याचे चान्सेस जास्त होते. त्यामुळे ते बांधायचे का नाही, का झाड सक्सेस होत नाही म्हणल्यावर ते फळं काय आमच्या पदरात पडणारच नव्हती. बरोबर. आणि आता हे सोडून आणि मागणाने मग आम्ही काय केले, पुन्हा एक प्रयोग त्यावर करायचाच म्हणून दुसरी एक आळवणी फवारणी 1 महिन्यानंतर केली. परत आणि आता केली. 1 आठवडा झाले आहे. मग त्या दुसऱ्या आळवणीचा काय आणि फवारणीचा काय परिणाम झाला? आळवणी फवारणीचा दुसरी फळं बी, मागची फळं बी आणि तयार व्हायला चालू झाली. जी ह्या साईजची फळं येते ना, ह्या साईजची फळं भरपूर म्हणजे भरपूर झाडावर फळं सेट झाली. ती काही लहान फळं बी आणि निघायला चालू झाली. म्हणजे ही आणि ही फळं बी सेटिंग बी झाली. म्हणजे दुसऱ्यांदा वापरल्याचा फायदा काय झाला आम्हाला, की अजून झाडावर जेवढं फळ घेता येईल तेवढं मिळत राहिलं. आणि आता टनेज मध्ये गेल्या सालच्या औंदाच्या टनेज मध्ये जवळ जमीन आसमानचा फरक पडणार आहे. कमीत कमी 5 ते 6 टनाचे पेरू ची म्हणजे अवरेज मिळणार आहे. गेल्या साली 6 ते 7 टन निघालता. औंदा 12 ते 13 टनाचा अपेक्षा फुल आहे, म्हणजे फुल चान्सेस आहे. तुम्हाला अंदाज. बेस्ट. मग आपलं उत्पन्न वाढलं आणि आता जी फळं पहिली होती ती खाण्यासाठी एवढीच चविष्ट आणि स्वादिष्ट झाली ती. आणि ऑर्गॅनिक असल्यामुळे रासायनिक केमिकलचा वापर आता कमी करायला लागलो आम्ही पूर्णच. बेस्ट. तर माळी साहेब, तुम्ही ब्रह्मोस वापरून समाधानी आहात का? फुल समाधानी आहे आपण. आणि इतर पेरू बागायतदार, महाराष्ट्रातील पेरू बागायतदार शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आम्ही एवढाच सल्ला देईन की शेतकऱ्याने खरंच ब्रह्मोस हा प्रोडक्ट वापरावा पण रिझल्ट ह्याचा पॉवरफुल आहे. आणि दुसरी गोष्ट, सेंद्रिय जैविक मध्ये जर आपण उतरलो तरच खाणारे लोक उतरणार आहेत, खाणाऱ्यासनी ते मिळणार आहे. आपण जर रासायनिक केमिकल घालून फवारून जर विक्री केली तर ती लोक तेच खाणार आहेत. आपण जे शेतकरी, मी जसा शेतकरी आहे तसं जे शेतकरी येणार आहेत ते अगदी चांगल्या प्रतीचं फळं किंवा भाजीपाला काही असो, म्हणजे चांगल्या पद्धतीचा आहार लोकांच्या पोटात जाणार आहे. विषमुक्त आहार जाणार आहे. आणि सेंद्रियमुळे जमिनी आपली वाचणार आहे. फक्त वापर करत असताना पाण्याचा वापर भरपूर करायचा आहे, भरपूर पाणी सोडायचं आहे. झाडं असू दे, वनस्पती असू दे, नंतर फळझाडं असू दे, आपले भाजीपाला वगैरे पिकं असू दे, पाण्याचा वापर भरपूर करायचा आहे. कारण त्या जीवाणू आहे त्या ऍक्टिव्ह होणार त्या पाण्यामुळेच होणार आहेत. आपल्या जमिनीत ओलावा पाहिजेच. ओके. माळी साहेब, तुम्ही DNSP ला मुलाखत दिली त्याच्याबद्दल मी तुमचं शतशः आभारी आहोत. धन्यवाद. ठीक आहे. ओके. जय DNSP. जय DNSP. जय ब्रह्मोस. जय ब्रह्मोस.